अच्छा, तर इथे लपवलंय पेंटिंग. चला आज जाऊन बघूया आपण. अरे यार, दरवाजा तर उघडतच नाहीये. मग आता घराच्या आत कुठून घुसायचं आपण? फायर प्लेसच्या चिमणीने जाऊया की. चला सगळे. इथे या. दादू, तू काय डॉक्टर भालून सारखा इथे या करतोयस? चल लवकर, चिमणीने आत जाऊया आणि त्याला रंगे हात पकडूया. मी तर फक्त म्हणत होतो की खिडकी उघडीच आहे. थंडी खूप आहे. आग लावतो. आता खरं काय आहे आणि खोटं काय आहे आपल्याला सगळं काही कळून जाईल. आरामात, आवाज नको करूस. वाचलो, नाही तर जवळपास भाजलोच असतो. कळलं काय? आता आत कसं जायचं? खाली खिडकी मधून ती उघडी आहे. गाढवा, मग हे आधी का नाही सांगितलंस? मी तर सांगितलं होतं इथे या, पण तू ओढून वर घेऊन आलास. ओय, चला खाली. अरे तुम्ही काय विचार केला होतास की वाचशील? अरे माझी घारीची नजर आहे. कळलं काय? एक मिनिट, जर तू पोपट आहेस तर तुझी नजर घारीची कशी असू शकते? ओ, अरे तू जरा गप्पस. जा पेंटिंग घेऊन ये. आम्ही पेंटिंग नाही चोरली आहे. मिसेस लकी तुम्ही? अरे ही काकी नाहीये, आमची मम्मी आहे. आई आई त्यांची जुळी बहीण. काय? काय? होय, आमचे बाबा आणि काकांचं लग्न दोन्ही बहिणींसोबत झालं होतं. दोघांचं जमलं नाही तर ते वेगळे झाले. अरे आम्ही तर रोज रात्री मम्मीला भेटायला येतो इथे. लपून यायची काय गरज आहे? इथेच राहा ना. लकी सुद्धा एकटी आहे. तिचं वय सुद्धा होत चाललंय. काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. मग तुम्ही सुद्धा तिकडे जाऊन राहा. नाही नाही, लकी नाही ऐकणार. आम्ही तर कितीतरी वर्ष बोललोही नाही आहोत. ऐकून घ्या, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. अरे आम्ही चोरी नाही केली आहे. तुम्ही खऱ्या चोराला शोधा ना. अरे हा मामला तर फिसकटतच चाललाय. कळलं काय? अरे अरे आम्हाला असं का वाटतं आहे की काकी संकटात आहे. आम्ही असताना त्यांना काही नाही होणार. आई, भूत! ते सुद्धा दोन. अरे मी ऐकलंय की हिल स्टेशनवर आत्मे सुद्धा भटकत्यात. कळलं काय? घबरा घाबरटानो, हे पेंटिंग चोर आहेत. आधी विचारून खात्री करून घेऊया. जर आत्मा असतील तर आयत्या बिळावर नागोब्या, निष्ठावंत बनून तुम्ही सेसलकीना डसलास काय? सापाने डसलं. आई, मिसेस लकींना हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हवं.
अरे झाडाच्या फांदीवर माकड बसला, मिसेस लकींना साप डसला. अरे शांत व्हा, काहीही झालं नाहीये. तर तू चोरलायस पेंटिंग. फोनवर याच साथीदारासोबत बोलत होतास ना, खाल्लीस मी माती. कोणत्या हत्ती सोबत नाही बोललो आहे. याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. पोलिसांना बोलवा, चोर हाच आहे. अरे अरे एक मिनिट, काहीतरी कन्फ्युजन आहे. मी डिटेक्टिव्ह आहे आणि गॅरीचा मित्र आहे. ह्याने मला पेंटिंग शोधण्यासाठी हायर केलंय. अरे मीच तुला पेंटिंग शोधण्यासाठी हायर केलं आहे. मीच का तुला फायर केले रे बाबा. अरे यार, हे सुद्धा हायरच म्हणतायत. कळलं काय? आम्ही ओळखतो यांना. हे शहरातले प्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहे. मला वाटलं तुम्ही सर्व मुलं आहात. 100 कोटीचा मामला आहे. कोणा प्रोफेशनलची गरज आहे इथे. शिकलेला कोण आणि ढोर कोण आहे? हा नाहीये तर चोर कोण आहे? त्या टाळी. तिथे कोणीतरी आहे. तो बघा, खरा चोर. चला. अरे परत गायब झाला. हा माणूस म्हणायचा का भूत? या खोलीत सिक्रेट डोअर असणार. शोधा. इथे कोणताच सिक्रेट डोर नाहीये. अरे जोरदार भिंतीमध्ये गायब झाला. कळलं काय? नाही, तेच सिक्रेट डोअर आहे. अरे हे तर तळघर आहे. कळलं काय? लय भारी, लय भारी, लय भारी. मी तर मॅरिनेट झालो. पळायचा प्रयत्न नको करूस. तुझी चोरी पकडली गेलीये. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. हे बघा, मालकीणबाईंना नका सांगू की मी श्रीखंड चोरून खात होतो. श्रीखंड? अरे आम्ही पेंटिंग चोरी बद्दल बोलतोय. पेंटिंग मी नाही चोरलाय. बावट समजतोस काय? लपून तू या गुप्त तळघरात श्रीखंड खायला आला होतास. गुप्त? अरे भाऊ, या तळघराबद्दल सगळ्यांना माहिती आहे. अरे हे आमचं स्टोर रूम आहे. मी सामान घ्यायला आलो होतो. मॅडमची कॉफी संपली आहे. नवीन बॉटल घेऊन ये. सॉरी, आम्ही तुमच्यावर संशय घेतला. हा पण नाहीये तर मग चोर कोण आहे? आणि पेंटिंग कुठे आहे? बाबा, मी साक्षीदार आहे की आज तुम्ही बेटर दिसताय. मला खूप आनंद होतोय. हो, मोकळ्या हवेत छान वाटतंय. न्यायालय या निष्कर्षावर पोहोचले की तुम्हाला 7 दिवसांच्या रिमांडावर फार्म हाऊस वर जायला पाहिजे. फार्म हाऊस. हो मालकीणबाई, मोकळी हवा, ताजी भाजी आणि फळं, मजाच येईल. रजाला येणार. त्याने 2 वेळा वांग्याचं भरीत करपवलं आहे. मी रजाला पुन्हा कामावर नाही येऊ देणार आहे. न्यायालय हा आदेश देते की तू तुझ्या कानाचा उपचार करून घे. कानात काहीच राईट नाहीये. फार्म हाऊसची आयडिया वाईट नाहीये. या टाळी. नाही नाही मुलांनो, आम्हाला कुठेही जायचं नाही. मी आग्रह करतो. याच्याने तुमच्या तब्येतीत अजून सुधारणा होईल. येस मॅडम, मी घराची काळजी घेईन. नाही, तिथे जेवण कोण बनवणार? तू सोबत जा. सगळे जा, सगळे जा. याला इथून सगळ्यांना बाहेर पाठवण्यात खूपच इंटरेस्ट दिसतोय. तुम्ही सुद्धा सोबत चला ना. नाही नाही, माझी तर कोर्टात डेट आहे. उद्या सॅटरडे आहे आणि नंतर संडे. कोर्टाला सुट्टी असते. हो, पण मला केस स्टडी करायची आहे ना. तुम्ही जा, सगळे जा. पण आम्ही इथे नसताना पेंटिंग जर सापडलं तर? हो तर मी आहे ना. सर्व माहिती तुमच्या न्यायालयात सादर करीन युअर ऑनर. पेंटिंगची तुमच्यापेक्षा जास्त मला काळजी आहे. मिसेस लकी हे बरोबर म्हणतायत. आपल्याला फार्म हाऊस वर गेलं पाहिजे. येस,
तुम्ही सगळे चाललेले आहात. केस क्लोज्ड. तर मग आज तयारी करूया आणि उद्या सकाळी आपण सगळे फार्म हाऊसला जाऊया. हो मी तुमच्या फार्म हाऊस वर स्ट्रॉबेरीज खाईन, झाडावर जाऊन बसीन आणि तोडून तोडून खाईन. होय, स्ट्रॉबेरीची झाड नसतात, कळलं काय? मग काय सोफ्यावर उगवतात त्या? एवढा मोठा गाढव नाहीये काही मी. आमचं फार्म हाऊस खूपच सुंदर आहे. तिथे तुम्हाला खूप मजा येईल. ताजे फ्रूट खायला मिळतील. ऐ सूटचं तू काय करशील माळी? गार्डनच्या चिखलात खराब करून टाकशील ना. हे बघा, तुम्ही कामाची मस्ती करू नका गंगाराम काका. गॅरी, कारली फ्रीजर मध्ये पडून पडून सडतात. हे दोघं सारखे सारखे का भांडतात? त्या टाळी. थांबवा गाडी. तू सुद्धा गॅरी सारखाच झालायस. खन्ना साहेबांनी थांबवा गाडी नाही, द्या टाळी म्हटलंय. अरे मी गाडी थांबवायलाच सांगतोय. आपण फार्म हाऊसला नाही चाललोय. मग कुठं चाललोय? गाडी फिरवा. आपण सगळे परत पॅलेस वर चाललोय. पण का? कारण आपल्याला खऱ्या पेंटिंग चोराला पकडायचंय. काय? हा? हे. कुठं गेली? कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. सापडत का नाहीये? तुम्ही जे शोधताय ना ते तिथे नाहीच आहे, माय लॉर्ड. कारण ते इथे आहे. अरे वा, पेंटिंग मिळाली. मॅडम, तुमचं टेन्शन संपलं. आय एम हॅपी फॉर यू. पेंटिंग कुठे मिळाली? कुठे? त्याच सोफ्याच्या उशी खाली जिथे तू शोधत होतास. मी तर ढेकळं साफ करत होतो, युअर ऑनर. कारण मॅडमला त्रास नको व्हायला. चुपचाप स्वतःचा गुन्हा मान्य करा, नाहीतर मग आम्ही गुन्हा मान्य करवून घेऊ. कळलं काय? बिना साक्षीदार आणि पुराव्याचे तुम्ही माझं काही वाकडं नाही करू शकत. पण मी माझा गुन्हा मान्य करतो. कारण 100 कोटींच्या पेंटिंग साठी मी तुम्हा सर्वांना चिरडून टाकेन. शिट्टी तर वाजत नाही आणि आम्हाला चिरडणार. अशी वाजते शिट्टी. थँक्यू. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. कळलं काय? यांच्यावर एवढ्या धारा लावा की हे सहस्त्र धारांसारखे होतील. शर्ट तिकडे आहे, पॅन्ट तिकडे आहे, फायटिंगचा डिपार्टमेंट तिकडे आहे. त्या टाळी. तुम्ही कायद्याला हातात नाही घेऊ शकत. लाटणं हातात लाटणं नाही, फ्राय पॅन आहे. अरे हे कायद्याबद्दल बोलतात गंगाराम काका. अरे गंगाराम नाही रे, गॅरी गॅरी गॅरी.
कुठे पळतोय? पकड याला. येस सर. थँक्यू सो मच मुलांनो, तुमच्यामुळे आम्हाला पेंटिंग सापडलं. पेंटिंग तर आम्हाला कालच मिळालं होतं. फक्त या वकिलाला रंगी हात पकडायचं होतं. कळलं काय? पण वकिलावर संशय कसा काय? मी खूप दिवसांपासून नोटीस करत होतो की हा तुम्हाला रूम मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतोय. काल जेव्हा यांनी तुम्हाला फार्म हाऊस वर पाठवण्याचा प्लॅन बनवला आणि स्वतः न जाण्याची कारण द्यायला लागले तेव्हा मला संशय आला. कारण बाकी सर्वांवर संशय घ्यायची कारण आम्हाला मिळालीच नाहीत. काल जेव्हा तुम्ही रूम मध्ये सामान ठेवत होता ना तेव्हा आम्ही तपास करून सोफ्याच्या उशी खालून हे पेंटिंग काढून घेतलं. व्हेरी इंटेलिजंट. या कामासाठी आम्ही तुम्हाला खूप पैसे देऊ. नाही आम्हाला पैसे नको आहेत. पण खरंच काही करायचं असेल तर आमच्यासाठी दुसरं काहीतरी करा. सांगा काय करू मी तुमच्यासाठी? आत या ना. हं? यांना तुमच्या सोबत ठेवून घ्या. नाही, हे नाही होऊ शकत. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही दोघी बहिणी आहात. तुम्ही एकत्र राहायला हवं. जो काही गैरसमज असेल तो दूर करा. बहिणींमध्ये भांडणं चांगली गोष्ट नाही. हो ना, मी गाढव आहे, मला डोकं नाहीये, नेहमी काहीतरी प्रॉब्लेम करतो. पण तरी सुद्धा माझा भाऊ बनी नेहमी मला सोबत ठेवतो. तुझं बरोबर आहे. मला माफ कर ग तू. पेस्ट्री बनवली होती, केक झाला. बघा दोन्ही बहिणी एक झाल्या. त्या टाळी. एक झालेत मग तरी मला दोन का दिसतायत? भाऊराया, माझे डोळे खराब झालेत का रे? दादूस, अरे डोळे तर ठीक आहेत. खराब फक्त तुझं डोकं आहे. शेवटी तुम्हाला तुमचं पेंटिंग मिळालं आणि बहीण सुद्धा. आता आम्हाला निघायला हवं. थँक्यू मुलांनो, तुम्ही आम्हाला खरंच वाचवलत आणि आमचे डोळे उघडलेत. आणि बहिणाबाई, आजपासून आपण एकत्र राहू, सगळे मिळून. पुन्हा नक्की या.